नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांचं अष्टक बघतोय आपण। तर सिद्धांचं अष्टक चालू आहे, त्याच्यामध्ये दीपचं अर्घ्याचा अर्थ बघितलं होतं काल आपण। काय सांगितलं होतं? मोहाचा नाश करण्यासाठी म्हणून दीप चढवला जातो। मग सिद्धांच्या मोहाचा नाश करायचा नाही आहे, सिद्धांच्या ठिकाणी मोह नाही आहे, तर तो मोह माझ्या ठिकाणी आहे आणि मी त्यांना आदर्श ठेवून समोर माझ्या मोहाचा नाश करण्यासाठी दीप चढवतो, असं एक भाव त्याच्यामध्ये प्रगट केला होता। आणि काय सांगितलं होतं? कशाच्या द्वारे नाश होणार त्या मोहाचा? तर सहज भाव असा शब्द घेतलाय, म्हणजेच शुद्धोपयोग। शुद्धोपयोगाच्या द्वारेच सांगितलं की मी यथार्थ पूजन करू शकणार, म्हणजे जे काय द्रव्य चढवतोय आपण हे, तर त्या द्रव्याचं हे प्रतीक आहे नुसतं, पण प्रत्येक द्रव्य चढवण्याच्या मागं सांगितलं की आपल्या शुद्ध आत्म्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून हा एक उपाय आहे। जसं की जल का चढवलं तर तसा पवित्र माझा स्वभाव आहे, चंदन का चढवलं तर ते अनंत शांत स्वभावाला प्राप्त झालेले आहेत सिद्ध भगवान, आणि तसा माझा आत्मासुद्धा अनादि अनंत शांत स्वरूप आहे, संक्लेश परिणाम रहित आहे, भयरहित आहे। अशा स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी म्हणून मी चंदन चढवतो। पुढं अक्षय का चढवलं? अक्षत का चढवलं? अक्षय पदाच्या प्राप्तीसाठी। कशाच्या द्वारे प्राप्ती होणार? शुद्धोपयोगाच्या द्वारे सांगितलं क्षयरहित अशा स्वभावाची प्राप्ती होणार आहे, म्हणून त्या स्वभावापर्यंत जाण्यासाठी म्हणून मी हे एक प्रतीक अक्षत म्हणून चढवतो हे सांगितलं। त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं घेतलं होतं की अनुपरोध सुबोध निधानकम, ज्या ज्ञानामध्ये आता उपरोध नाही राहिला, कसला विरोध नाही राहिला, असं ते ज्ञान स्वरूप ज्यांचं आहे असे ते सिद्ध भगवान आणि तसा माझा सिद्ध आत्मा, त्याची प्राप्ती करण्यासाठी म्हणून मी हे पूजन करतो। पुढं पुष्पमध्ये काय सांगितलं होतं? सहज कर्म करेणु विशोधया, माझ्या आत्ता माझ्याजवळ जे काही कर्म आहेत ते नष्ट करण्यासाठी पहिल्यांदा शोधन करायचे, म्हणजे आत्मा आणि कर्म मिसळलेले आहेत तुमच्या ज्ञानामध्ये, तर तिथं जसं त्या तांदळामध्ये खडे मिसळलेले असं काय करता हो, लावायचं शिजायला तसाच। ते काय खडे शिजत नसते, मग दाताखाली आले की काढून टाकायचे। मग तिथं सांगायलेत की असं नाही आहे, तर जसं इथं संसारावस्थेमध्ये जीव आणि कर्मांचं मिश्रण दिसून येते, तर ते त्यांचं विशोधन करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भेद जाणण्यासाठी म्हणून कोण आहे मदत करणारं? तर शुद्धोपयोग। म्हणजे सांगितलं की शुद्ध आत्म्याची अनुभूती केली असताना कर्म त्यापासून सहजतेने भिन्न होणार, आणि असे ते सिद्ध भगवान परमयोग बलाने
स्वतःच्या वश झालेले आहेत. योगाचं तिन्ही योगांचं बल त्यांनी बहिरंगामध्ये नाही वापरलं तर स्वतःसाठी वापरलं. मग आपण काय करतोय, त्या योगांच्या अधीन होतोय, योगांच्या वश होतोय, पण त्यांनी त्या योगाचं बल स्वतःच्या वशमध्ये केलंय. त्यामुळं ते अशा निष्काम स्वभावाला प्राप्त झालेत. म्हणून मी त्यांचं प्रतीक म्हणून पुष्प चढवतो. नैवेद्य का चढवलं? अकृतबोध सुदिव्य नैवेद्य कैर. अकृतबोध म्हणजे अकृत्रिम ज्ञान. अकृत म्हणजे नैसर्गिक, म्हणजे नॅचरल आहे ते. बोध म्हणजे ज्ञान. अशा त्या अकृत्रिम ज्ञानाच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. आणि मग ज्याच्यामध्ये की निरवधी प्रचुर आत्मगुणालयम असं विशेषण दिलं सिद्धांना. कसे आहेत ते सिद्ध? तर ज्यांच्यामध्ये निरवधी म्हणजे अमर्याद, प्रचुर म्हणजे पुष्कळ भरपूर, अनंत आत्मगुणांचं जे आलय आहेत असे ते सिद्ध. म्हणजेच म्हणायचं आहे अनंत गुणांचं जे आलय म्हणजे स्थान आहेत अशा सिद्धांचं मी नैवेद्याच्या द्वारे पूजन करतो. कशासाठी? माझ्या जाती जरा मरण अंतकाचा नाश करण्यासाठी. म्हणजे जाती जरा मरण जन्म सगळ्या दोषांचा नाश करण्यासाठी म्हणून मी नैवेद्य चढवतो. दीप का चढवलं होतं? अकृत बोध म्हणजे केवळ ज्ञान असं घेऊ शकतो ना. आता त्यांच्या ठिकाणी घेणार तर केवळ ज्ञान, आपल्या ठिकाणी आहे ते अकृत्रिम ज्ञान. म्हणजे आता जसं इंद्रियांच्या द्वारे जे जाणणार ते कृत्रिम ज्ञान म्हणा, कारण माध्यम आलं नाही एक, त्याला साधन आलं मध्ये, त्यामुळं ते खंडित झालं, ते पराधीन झालं, बाधेने सहित झालं, नश्वर झालं, सगळं आले ते विशेषण आपली. पण जे ओरिजिनल आहे, म्हणजे ज्ञान जे स्वभावातून प्रगट झालेलं आहे, जे स्वाभाविक आहे ते अकृत्रिम आहे. त्यामुळे त्याला कशाची अपेक्षा नाही. म्हणून म्हटलं ना, जेव्हा मला स्वतःला जाणायचं आहे, कशाच्या आधी नाही हो मी, डोळे उघडल्यावर बंद केल्यावरच जाणायला येणार, किंवा काय शब्द कानावर नाही पडले नाही ऐकलं तर मी जाणू शकणार, शांत असायला पाहिजे, किंवा काय अधीन, कशाच्या अधीन आहोत आपण. म्हणजे म्हटलं मग जे अकृत्रिम आहे ते त्याला पराची अपेक्षा नाही आहे. त्यामुळं काही कुठल्या अडथळेने सुद्धा ते सहित नाही आहे. त्यामुळं असं ते ज्ञान आहे, त्याला म्हणलं अकृत्रिम ज्ञान. मग जे ज्ञान स्वभाव आहे म्हणा, पहिल्यांदा अकृत्रिम ज्ञान हा स्वभाव आहे म्हणा. आणि मग जे ज्ञान, जी ज्ञान पर्याय त्या स्वभावाला लक्ष करते ती पर्याय सुद्धा उपचाराने अकृत्रिम म्हणली गेली. म्हणजेच ती शुद्धोपयोगाची पर्याय. त्याच्याद्वारे मी स्वतःच्या आत्म्याला जाणतो किंवा त्या सिद्धांची पूजा करतो. पुढं मोहाचं काय सांगितलं होतं? दीप चढवतो तर कशासाठी? कशाच्या द्वारे? जे रत्न मोहरूपी अंधकाराचा नाश करणारे आहेत अशा त्या रत्न दिव्याच्या द्वारे मी भगवंतांची पूजा करतो. काय म्हणले? मोह अंधकाराचा नाश करणाऱ्या सहज रत्न दिव्याच्या द्वारे मी सिद्धांची पूजा करतो. म्हणजे रत्न कुठले आहेत तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. या रत्नांची रुची म्हणजे कांती, त्या दिव्याच्या द्वारे, म्हणजे रत्नांची कांती ज्याच्यामध्ये आहे अशा त्या दिव्याच्या द्वारे मी भगवंतांचं किंवा स्वतःच्या सिद्ध आत्म्याचं पूजन करतो. इथंपर्यंत दीपकाचा अर्घ्य सांगितला होता. पुढे आता धूपाचा अर्घ्य सांगायला लागले, त्याचा अर्थ बघू. म्हणजे कांतीचा अर्थ आला तिथे. रुची म्हणजे कांती म्हणा. आता ते एक्सप्लेनेशन करताना त्यांनी रुची म्हणजे रुची पण केला अर्थ. आपल्याला जसं बाह्य इंद्रियांची, इंद्रिय विषयांची रुची असते असं त्यांनी एक्सप्लेन करताना घेतलं आहे. पण आता ॲक्च्युली ते दिव्यासाठी शब्द आले त्यामुळं तिथं कांती, तेज असा अर्थ घ्यायचा. निज गुणाक्षय रूप सुधूप नै स्वगुण घाती मल प्रविनाश नै
विशदबोध सुदीर्घ सुखात्मकं सहजसिद्धमहं परिपूजये. काय सांगायला लागलेत? निज गुण अक्षय रूप सुधूप नाही, म्हणजे अक्षय निजगुण स्वगुण जे अक्षय रूप आहेत अशा त्या धूपाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. काय म्हणले? अक्षय गुणरूपी धूपाच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. कसं आहे ते धूप कसं आहे त्यासाठी विशेषण दिलं पुढचं. स्वगुण घातिमल प्रविनाशनैहि, म्हणजे जे स्वतःच्या गुणांचा घात करणारं मल आहे त्याचा नाश करणारं असं ते धूप आहे. लिहा काय सांगितले ते शब्द सगळे आहेत ना, त्याचा अर्थ आपल्याला नाही लागत जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस, त्यामुळे त्याचा अर्थ आपल्या भाषेत लिहा. अक्षय गुणरूप इकडून लाव पाहिजे. पहिल्यांदा स्वतःच्या गुणांचा घात करणारा मल म्हणजे कोण? आपले विभाव परिणाम, रागद्वेष भाव. तर हे मल आहे आणि ते आपल्या गुणांचा घात करणारं आहे असं मल सिद्धांच्या ठिकाणी नाही. तर स्वभावामध्ये सुद्धा असं मल नाही हे सांगायला लागले. स्वगुण घातिमल प्रविनाशनैहि, स्वतःच्या गुणांचं घात करणारे. घातिमल म्हणजे घाती कर्मच नाही म्हणायचंय, घात करणारं मल म्हणजे 8ही कर्म घ्या. त्यामुळं ते अष्टकर्म दहनासाठी आपण धूप चढवतो असं सांगितलं जातं. स्वतःच्या गुणांचा घात करणारे जे मलिन परिणाम आहेत त्यांचा विनाश करणाऱ्या अक्षय गुणरूपी धूपाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो सिद्धांचं. मग त्याला विशेषण दिलं. ते सिद्ध कसे आहेत तर विशदबोध सुदीर्घ सुखात्मकम. विशद म्हणजे स्पष्ट, प्रत्यक्ष. तर जे प्रत्यक्ष ज्ञानरूपी आणि सुदीर्घ सुखात्मक म्हणजे अनंत सुखात्मक आहेत, ज्यांचं आता सुख दीर्घतेला प्राप्त झालेलं आहे, त्याचा कधी नाश होणार नाही, अशा सुदीर्घ सुखात्मक स्पष्ट ज्ञानाला, प्रत्यक्ष ज्ञानाला जे प्राप्त झालेले आहेत असे ते सिद्ध, त्यांची मी पूजा करतो. किंवा असा तो सहज सिद्धात्मा, त्याची मी पूजा करतो किंवा त्याला मी जाणतो. असं सांगितलं की अष्टकर्मदहनासाठी किंवा सगळ्या कर्ममलांचा नाश करायचं हे बाह्य उद्देश झाला. पण मला माझ्या स्वभावाला प्राप्त करायचा हा उद्देश असेल तर तिथं बहिरंगामध्ये सगळ्या कर्ममलांचा सहज नाश होतोच. मग त्यासाठी सिद्धांचं स्वरूप आठवा. जेव्हा आपण हे अर्घ्य चढवतो किंवा पूजन करतो त्यावेळी सिद्ध कसे आहेत? कसे आहेत काका? नठठकम देहा. काकांना पाठ आहेत गाथा. हां सांगा, काकी सांगतात. सांगा की. काकी सांगतात तुम्हाला काय अर्थ त्याचा. नठठकम देहा लोया लोयस जाणवोदठा पुरितायारो अपा सिद्धो जाये गलोयसी हरतो. हे या ठिकाणी सांगितलं, ज्यांनी जिसने 8 कर्म का आवाज येतोय का और देह का नाश किया है. आदित्य आवाज येतोय. जो लोकालोक ज्ञाता और दृष्टा है तथा जो पुरुषाकार है ऐसा आत्मा सिद्ध है. लोक के शिखर पर विराजमान उस सिद्ध परमेष्ठी का तुम ध्यान करो. वास्तविक या छंदामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी की पूर्वी तर मोह नष्ट केला, की त्या ठिकाणी प्रवचनसारची 80वी गाथा सांगते की मोहाला नाश करण्यासाठी काय करा, तर जसे अरिहंत आहे त्यांचा द्रव्यपणा, गुणपणा आणि पर्यायपणा त्यांच्या समानच माझाही आहे हे समजून त्या ठिकाणी आपण मोहाचा तर नाश केला. पण मोहाचा नाश कसा करायचा हे सांगितलं.
पण त्याचा उपाय काय करायचं, त्याच्यासाठी साधन काय वापरायचं, तर हे या छंदामध्ये सांगितलं गेलं की त्या ठिकाणी आपण काय करतो आहे. तर सिद्धांची जर व्याख्या पाहिली आपण सामान्य, तर सिद्धांची व्याख्या काय आहे, ज्यांनी गृहस्थपणाचा त्याग करून मुनी धर्म अंगीकार करून निज स्वभाव साधनेच्या द्वारे 4 घाती कर्म नष्ट करून काही कालानंतर 4 अघाती कर्माचाही नाश करून ज्यांनी 8 कर्मांचा नाश केला आहे असे ते सिद्ध. मग अशा ह्या सिद्ध पदालाच का प्राप्त करायचं, कारण तिथं अव्याबाद सुखाची प्राप्ती आहे. अनंत सुख नाही, अनंत सुख अरिहंत अवस्था, परंतु अव्याबाद ज्याच्यामध्ये बाधाच नाही. अनंत सुख आणि अव्याबाद सुख मध्ये काय फरक आहे? अव्याबाद सुख हे वेदनीय कर्माच्या अभावामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि अनंत सुख हे मोहनीय कर्माच्या अभावामध्ये प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये दोनांमध्ये भेद केला. हा अघाती कर्मामध्ये सुद्धा जे काही 14व्या गुणस्थानापर्यंत त्या ठिकाणी आहेत ते सुद्धा या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. कुठेही आता त्या ठिकाणी तुम्हाला, म्हणून त्यांनी सांगितलं ना सुदीर्घ सुखात्मक, की 13व 14वं गुणस्थान आणि 14व्या गुणस्थानाच्या अतीत जे आहेत सिद्ध, हे कसे आहेत तर पूर्ण सौख्यातेला प्राप्त झाले. तिथं ध्यान नाही आहे, मग ध्यानाचं फळ आहे आणि ते फळ काय आहे तर सुखरूप आहे. जसं म्हटलं की निबोधामध्ये अनंत दुःख आणि सिद्धांमध्ये अव्याबाद सुख पूर्णतः त्या ठिकाणी आहे. मग हा जो छंद दिला की ज्या ठिकाणी हे जे अष्टक चाललंय ते सिद्धांचं चाललंय, त्या सिद्धांच्या माध्यमातून भावाष्टक म्हटलं गेलं याला, की आपली जशी जशी विशुद्धी वाढत जाते तसं तसं त्या ठिकाणी सहजपणे कर्मांचा मल नष्ट होतो. जर आपण पाहिलं की वर आता आपण व्याख्या बघितली, गृहस्थपणाचा त्याग. गृहस्थपणामध्ये 4 गोष्टी येतात. एक म्हणजे टाइम लिमिट असतो, आपल्याला वेळेचं बंधन आहे आपल्याला गृहस्थपणाला. मग गृहस्थपणाचा मध्ये वेळ की 8 वाजताच प्रवचन, 8 ते 8:45ला बंदच. ते तसं मुनिराजांना हे बंधन नसतं. त्यांना वाटेल त्यावेळेस देतील, नाही वाटलं देणार नाही. त्यांना असं कुणाचंही बंधन नाही. दुसरी गोष्ट, ऋतुमानानुसार आपले परिणाम चालू असतात. उन्हाळा चालू आहे, चला थंडावा हवा, हे कुठंतरी ऋतूशी आपण संबंधित झालोय आणि त्या परिणामांमुळे आपल्यामध्ये मल उत्पन्न होतो. तिसरी गोष्ट सांगितली की त्या ठिकाणी जबाबदारीचं ओझं आणि कर्तृत्वाचं ओझं. ह्या जबाबदारी, माझी ही जबाबदारी, आणि त्यामुळे आपल्याला कुठं ना कुठं तरी रागद्वेषाची उत्पत्ती होते आणि त्या ठिकाणी मल उत्पन्न होतो. मग हा जर आपल्याला मल नष्ट करायचा आहे तर काय करावं लागेल, तर त्यांनी साधन सांगितलं निज स्वभाव साधनेच्या द्वारे. हे सामान्य दिलं वास्तविक, परंतु तिथं नेमकं साधन काय आहे तर इथं दिलं त्यांनी विशद बोध सुदीर्घ. म्हणजे विशद बोध हे साधन आहे तिथं. मग विशद बोध म्हणजे काय तर प्रत्यक्ष, विशद म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे आपण जेव्हा जी आपली वस्तू आहे तिला त्याने जाणलं तरच त्या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला सुदीर्घ म्हणजे चांगल्या प्रकारे सौख्याची प्राप्ती होणार. मग पुढे होणार म्हणून करायचंय का तर नाही. वर्तमानात आनंदी जीवन आपण आत्ता जगू शकतो. आत्ता सुरुवात केली तर ते आपल्याला शेवटपर्यंत राहणार आहे. परंतु आत्ता सुद्धा मी जो क्षण त्या ठिकाणी वर्तमानामध्ये आपल्या स्वतःच्या विशद ज्ञानाच्या द्वारे, प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे प्रामाण्यसहित जाणतो की हा मी प्रवचनसारची सुरुवातच त्यांनी केलेली आहे की या ठिकाणी एस सुरासुर
म्हणजे एस म्हणजे हा मी, म्हणजे मी हा ज्ञानमय तत्व आहे याचं त्या ठिकाणी विशद बोध म्हणजेच प्रत्यक्ष प्रामाण्यसहित जाणतो त्यावेळेस सौख्याला प्राप्त होतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं त्या ठिकाणी की मग हा जो आहे सगळा जो मल आहे तो कशा पद्धतीने नष्ट करता येतो. तर कर्णानुयोगाने आपण पाहतो की कर्णानुयोग सांगतो की तुमच्या 7 प्रकृतींचा उपशम होऊ द्या, क्षय होऊ द्या, हे सांगितलं जातं कर्णानुयोगाने. परंतु द्रव्यानुयोग काय सांगतो तर वीरसागर महाराजींनीच परवा एक त्यांचं स्वावरण क्षम योग्यता म्हणून प्रवचन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की आपण इथपर्यंत सांगतो की कर्णानुयोगाने सांगितलं 7 प्रकृती, 5 प्रकृती, 6 प्रकृती यांचा उपशम क्षयोपशम क्षय. पण महाराजींनी त्या ठिकाणी सांगितलं की द्रव्यानुयोग म्हणजे त्या ठिकाणी द्रव्यानुयोगाने होतं काय तर त्या ठिकाणी 7 कर्मांमध्ये काय प्रकाराने बदल होतात. तर त्या ठिकाणी सांगितलं ज्ञानावरण कर्माची अशी योग्यता प्राप्त होते, असं तुमचं स्वावरण क्षयोपशम उपलब्ध होतो की त्या ठिकाणी आपलाच आत्मा आपल्याला प्रत्यक्ष रूपाने विषय बनण्याची योग्यता प्राप्त होणं हा वास्तविक पाहता त्या ठिकाणी उपाय सांगितला. आणि हा द्रव्यानुयोगाने सहज तिथं आपले जसजसे 5 लब्धी बघतो त्या 5 लब्धीमध्ये क्षयोपशम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी किंवा प्रायोगिकता लब्धी याच्यामध्ये काय होतं आहे तर त्या ठिकाणी आपले जे अप्रशस्त प्रकृती आहेत त्यांचा जो काही अणुभाग आहे तो चतुस्थानीयाचा द्विस्थानीय होतो आणि प्रशस्त प्रकृतींचा चतुस्थानीय होतोय. म्हणजेच काय झालाय तिथं मल नष्ट होत चाललेला आहे, मल ढिल्ला पडत चाललेला आहे. ही प्रक्रिया सहज होतीये आणि ही प्रक्रिया जेव्हा होते त्यावेळेसच काय होणार आहे अष्टकर्माचा नाश होणार. हे आधी सांगितलं स्मिताताईंनी की हे तर तुम्हाला व्यवहाराने सांगितलं गेलं, पण आत्ता या समयाला मी एक सिद्ध आहे या सिद्धत्वाला प्राप्त करायचंय. पुढे जाऊन तर होईल जाईल त्या कर्म आपल्याला काही करत नाही, पण याच्यासाठी वस्तुव्यवस्था पण माहीत पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रवचन सारच्या 145 वगैरे गाथांमध्ये सांगितलं की तुला मोह नष्ट करायचा आहे तर तुला भेद जाणावं लागेल. आणि तो भेद कशामध्ये जाणावं लागेल तर त्या ठिकाणी सांगितलं की जे तू शरीर इतकं एक क्षेत्रावका संबंधी जे तुझं शरीर आहे, जे तुझं द्रव्य प्राण आहे त्या प्राणामध्ये तू किती अडकलेला आहेस, त्याला तू दूर नाही करत. म्हणून इथं सुद्धा टीकेमध्ये सांगितलं या गाथेमध्ये बृहद्रव्य संग्रहाच्या 51 गाथेमध्ये सांगितलं की शुभाशुभ मन वचन और काय की क्रिया रूप ऐसा जो द्वैत शब्द के अभिधेय रूप कर्मकांड उसका नाश करने में समर्थ ऐसे परम ज्ञान कांड द्वारा. मग इथं काय सांगितलं हे साधन सांगितलं जिथं तृतीया वापरली जाते द्वारा म्हटलं की तृतीया आले आणि तृतीया आली तिथं करण साधन आलं. करण साधन इज इक्वल टू साधकतम साधन की ज्याच्याद्वारे नियमाने कार्य होणारच. म्हणून इथं सांगितलं की विशद बोध याचाच अर्थ आहे ज्ञानकांड. या ज्ञानकांडाच्या द्वारे तू काय करणार आहे जिस ज्ञानकांड में से निज शुद्धात्म तत्व की भावना से उत्पन्न रागादि विकल्प उपाधि रहित परम आह्लाद जिसका एकमात्र लक्षण है ऐसा सुंदर मनोहर आनंद झरता है. किती सुंदर टीका दिलेली आहे. आपल्याला ही ॲक्च्युली अनुभवायचं आहे. ह्याचं भावभाषण केलं तर मजा आहे. नुसते हे शब्द ऐकले शब्दाला शब्द झालाय पण याच्याने तो आनंद मिळत नाही आहे. तो आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी मन वचन कायेने जे शुभाशुभ परिणाम करतो त्या क्रियेचा त्या कर्मकांडाचा क्रिया म्हणजे त्या ठिकाणी ती कर्म झालं कार्य झालं आणि त्याचा नाश करायचा आहे. का तर तो मल उत्पन्न करतोय
आणि जे मल उत्पन्न होते ज्याने तिथं नियमाने आकुलता निर्माण होते, आणि जिथं आकुलता आहे तिथं दुःख आहे. वर्तमानातही दुःख आणि भविष्यातही दुःख. परंतु इथं हे भेदविज्ञान आपल्याला करणं आवश्यक आहे की हे जे मन वचन कायची जी शुभाशुभ रूप क्रिया आहे ती माझ्याच द्रव्यामध्ये होतीये, ती काही अन्यामध्ये होत नाही. ही वस्तुव्यवस्था आहे. द्रव्याला सोडून पर्याय नाही ना पर्यायाला सोडून द्रव्य आहे. जे काही होतंय ते माझ्यामध्ये होतंय. पण ही सगळी भ्रांती आहे की ते म्हणजे माझं स्वरूप आपण मानून बसलोय. आणि हे स्वरूप आजही आपल्याला असं वाटतं मी सोडलं, अशुभ सोडलं, शुभ सोडलं. तर चरणानुयोगाने म्हटलं जाईल की अशुभाचा त्याग, अशुभाची निवृत्ती, शुभामध्ये प्रवृत्ती हे चारित्र. परंतु या ठिकाणी अध्यात्म बोलेल की शुभ अशुभ दोन्हीची निवृत्ती आणि शुद्धामध्ये प्रवृत्ती, म्हणजेच त्या ठिकाणी समतेमध्ये प्रवृत्ती. जिथं समता भाव आहे तिथेच आनंदाची प्राप्ती आहे. आणि तोच वास्तविक पाहता हा समता भाव हेच चारित्र आहे. आणि ह्या चारित्रानेच आपल्याला मोक्ष आहे. आणि आत्ताही वर्तमानामध्ये विचार करा, आत्ता तुम्ही स्वाध्याय करताय परंतु रागभाव चालू आहे. ऐकण्याबद्दलचा एक रागभाव आहे. ती सुद्धा एक आकुलता आहे की स्मिताताई का बोलत नाही, हे दुसरंच कोणतरी वेगळंच काय बोलायला लागलेत. म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी काय सगळ्यांना इच्छा आहे कोण बोला. या ठिकाणी काय होत आहे की आकुलता निर्माण होते. परंतु तिथं काय झाले, रागद्वेष झाले, म्हणजे तिथं दुःखाची प्राप्ती आहे. पण समता जर प्राप्त व्हायला हवे असेल, कुणी का बोलेना. इथे हे शब्दवर्ग नाहीत, पण ह्या शब्दवर्गना सुद्धा ह्या भाषा त्याच्यामध्ये हे पण भय नको आपल्याला. कुठं का कोणी काय रूप बघेना, आपल्याला काय रूप बघायचं वर्गना सुद्धा माझं रूप नाही. तिथं माझा जो ज्ञानावरणीय कर्मावरचा जो जी माझी ज्ञानाची क्षम योग्यता आहे ती आत्ताही माझी नाही. का नाही? कारण जी रुची मला माझ्या शुद्धात्म्याची हवी आहे ती माझी कमी पडते. आणि म्हणून मला माझा प्रत्यक्ष प्रामाण्यसहित त्या ज्ञानाचा विषय निजध्रुव आत्मा होईना, ती योग्यता येईना. आणि ती योग्यता यायचं असेल तर मला माझ्या निजध्रुव आत्म्याचं काय व्हायला हवं आहे, तर वारंवार त्याच्यामध्ये एकाग्र वृत्ती होणं आवश्यक आहे. आणि तिथंच मला सुख आहे. आणि हे शरीर, हे मन, वचन, काय जे जे काही पर आहे तिथं सुख नाही, ते माझं रूपच नाही. कारण म्हटलं गेलं की तुला सुखी होण्याचा एकच मार्ग आहे. काय सांगितलं? वस्तुव्यवस्था जा. वस्तुव्यवस्था काय सांग? अनादि निधन वस्तु है, अपनी अपनी मर्यादा में ही परिणत होती है, कोई किसी के अधीन नहीं है. म्हणजे ही सगळी वस्तुव्यवस्था आपण जाणली तर कोण माझं आणि कोण पर? कोणीही माझं नाही आहे या जगामध्ये. एक माझं त्रिकालीन ज्ञानमय तत्व हेच मी आहे. आणि त्याला ज्ञानाच्याच द्वारे जाणायचं आहे. आणि हे जर समजलं तर सहजपणे या ठिकाणी भावाची विशुद्धी होतीये, भावाची भावना पाहिली जाते आणि इथेच अनुभूती होते. आणि हीच अनुभूती वास्तविक या श्लोकामध्ये आपल्याला ठासून सांगितले. कारण सांगितलं जातं वर्णिजींचं उदाहरण की वर्णिजींनी 3 उपवास केले आणि शिखरजीवर जाऊन बसले. आणि त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं, दिसला का सिद्ध प्रभू तुला? तर म्हणाले नाही, मी इतकं क्षुल्लकजी. मग ते म्हणले मला नाही दिसला. का नाही दिसला? मी इतके सगळं करून सुद्धा नाही ना अनुभवलं, नाही ना तुझ्या ज्ञानाचा तो विषय बनला. का नाही बनला? कारण आपलं उपादान कुठंतरी कमी पडतंय. आणि ते उपादान आपण जागृत केलं तर सहज दिसणार आहे. कारण ती माझी वस्तू आहे, साधन माझं आहे, न दिसण्यासारखं काही नाही. आणि या ह्याच्यातून आपण वर्तमानातही आनंदी जीवन जगू शकतोय, भविष्यात तर सिद्ध आहेच आहे. हे या तुम्हाला कोण सांगितलं ना, तेच त्यांना म्हणत होते सगळ्यांना बघायचंय कोण सांगितलं तर ते त्यांना ते सिद्ध रूपामध्ये दिसणार आहे तुम्हाला. असं त्यांना आपलं शरीराचं रूप
किशोरी विनोदी काकी ताई आहेत. होते ना? किशोरी काकी आहेत त्या. किशोरी काकी. बरं. परमपूज्य वीरसागर महाराजांच्या शिष्या, मध्ये काय सुशीलमती माताजींच्या शिष्या, ज्यांना डायरेक्ट त्यांच्याकडून अमृत मिळालंय, त्यांच्याकडून तुम्हाला आज बोध मिळालाय. आणि तुमच्याबरोबर माझं पण भाग्य. मला पण ऐकायला मिळालं असं काय. म्हणजे त्यांना काय त्यातून मर्म सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही स्वतःचा अनुभव करता त्यावेळेस जे ज्ञान प्रगट झालं तर त्या ज्ञानाच्या वेळेस म्हणजे शुद्धोपयोग जो प्रगट झाला त्याच्यामध्ये कर्माने काय केलं नाही आहे. तिथं सांगितलं जातं कर्णायोगाच्या भाषेमध्ये की काय त्या 7 कर्मांचं उपशम झाला, क्षय झाला, क्षयोपशम झाला. पण कर्माने काय केलं? पुरुषार्थ तुम्ही केलाय, करावा लागणार. म्हणून तुम्हाला करायचे कार्य स्वतःमध्ये कर्मांमध्ये करायचं नाही आहे. म्हणून तुम्ही जे धूप चढवताय ना, कशासाठी चढवताय? मग कर्म नष्ट करायला धूप चढवताय का? म्हणून त्यापासून असं म्हणा की शुद्धोपयोगाची, शुद्ध स्वभावाची प्राप्ती करण्यासाठी मी धूप चढवतो. कर्मांचा नाश करण्यासाठी, मोहाचा नाश करण्यासाठी. हे सगळं निगेटिव्ह झालं ना. मग पॉझिटिव्हली बघा. मग त्याच्यामध्ये पण निष्कर्म स्वभावाला जाणण्यासाठी म्हणून मी धूप चढवतो. तसा माझा आहे स्वभाव अंतरंगामध्ये. आणि मग त्या कर्ममलाला नष्ट करायचं प्रयत्न करत बसायचं म्हणजे विकल्प झाले पुन्हा. मग आहे तर निर्विकल्प स्वभाव. म्हणून त्यासाठी काय सांगितलं की एक मुलगा होता आणि त्याला सारखं दुःखी राहायचा तो काय. आणि शाळेत गेल्यावर त्याचे टीचर वगैरे सारखं सर लोक बघायचे की तो एकटा राहायचा, उदास, कोणाशी बोलणं नाही, असं काय हसणं खेळणं नाही. म्हटल्यावर एका प्रोफेसरने विचारलं त्याला, काय झालं तुला, तू असं का खिन्न, सारखा उदास का दिसतो? नाही ना. मग त्यावेळेस तो काय म्हणाला की म्हणला माझं पास्ट फार खराब होतं. माझा भूतकाळ मला फार त्रास देणारा होता. म्हणून त्याचं सारखं स्मरण झालं की मला दुःख होतं, त्रास होतो. मग त्यावेळेस सरांनी त्याला काय नाही म्हटलं, त्याचं ऐकून घेतलं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी येत असताना काय केलं, आपल्याबरोबर सरबत करायचं सामान आणलं होतं म्हणे. आणि मग सगळं क्लास संपलं, शाळा सुटली, सगळे निघून गेले. तर त्यावेळेस त्यांनी त्या मुलाला थांबवलं आणि त्याला सरबत करून दिलं. 2 ग्लासमध्ये सरबत केलं आणि त्याला एक ऑफर केलं की तू पी म्हणून. मग त्या मुलाला काय वाटलं, आपल्याला खुश करायसाठी म्हणून सर द्यायला लागलेत. मग त्यांनी घेतलं आणि ते प्यायसाठी तोंडाला लावलं तर त्याच्यामध्ये नमक जास्त होतं. मग त्यांनी सांगितलं की म्हणलं ह्याच्यामध्ये हे जरा खारट झालं आहे. मग सर काय म्हणाले, दे म्हणले, ते टाकून देतो, तुला दुसरं करून देतो. मग तो मुलगा काय म्हणाला, म्हणजे एवढा विवेक होता त्याच्यामध्ये की कशाला वेस्ट करायचं आहे. म्हटलं त्यात थोडी साखर घाला, पाणी घाला, डायल्यूट झालं की काय त्याचं खारटपणा कमी होईल. हेच सरांना सांगायचं होतं पण त्यांनी प्रॅक्टिकली सांगितलं. काय सांगायचं होतं सांगा? सरबत कसं करायचं? नाही झालं ते मागच्या पर्याय निघून गेले. म्हणजे तुला जे काही दुःख होत आहे ते पास्टच्या विचारामध्ये अडकून पडलंयस म्हणून होतंय. मग त्याचं प्रमाण वाढत चाललंय ना. जसं त्या सरबतमध्ये मिठाचं प्रमाण वाढलं म्हणून त्याला खारट लागतंय, ते नको वाटतंय प्यायला. तसं सांगितलं, तू त्या पास्ट एक्सपिरियन्समध्ये अडकून काय करतोय, स्वतःचं वर्तमान खराब करतोय. मग तुला त्याच्यातून बाहेर पडायचं तर काय करावं लागेल, विचार बदला, दुसरे विचार घाला. काय म्हणायचं, शुद्ध भाव पडू देत त्याच्यामध्ये, तर ते सगळे अशुभ कर्मांचे उदयसुद्धा सहज नष्ट होऊन जातील. म्हणजे काढून टाकायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे असं नाही आहे. तर तुम्हाला उपयोग बदलावा लागणार आहे. उपयोग जोपर्यंत त्याच्यात अडकणार तोपर्यंत त्या उपयोगामध्ये दुःखाची टिंज वाढत जाणार आहे. जेव्हा उपयोग आपण सुख स्वभावाकडे नेतो त्यावेळेस ते दुःख आपोआप डायल्यूट होत जाणार, नष्ट होत जाणार. डायल्यूट पण नाही. काय म्हणलं, ज्या क्षणाला स्वभावाला जाणतो त्या क्षणाला दुःख कमी होत नाही, दुःख नष्ट होतं. एवंभूत नाही. आणि त्या समयात काय दुःख आहे हो तुम्हाला, जेव्हा आत्म्याला जाणतं त्यावेळेस. म्हणून सांगितलं की ज्याला सुख पाहिजे ना त्याला हाच उपाय आहे. तुम्ही आज करा, नाहीतर अनंत काळाने करा किंवा अनंत उपायांनंतर करा. हाच उपाय आहे की जो तुम्हाला
सुखापर्यंत, स्वभावापर्यंत, सुदीर्घ काय आनंदापर्यंत नेणारा आहे. सुदीर्घ म्हणजे काय म्हटलं होतं? अनंत आनंदापर्यंत, अनंत काळपर्यंत जो आनंद मिळणार आहे, सुख मिळणार आहे, त्याची प्राप्ती होणार तर याच उपायाने होणार. काय म्हणताय? प्राप्ती झाली? यस, होय म्हणतायत. म्हणजे ज्याला झाली तर त्याच्यासारखं दुसरी गोष्ट नाही, आणि ज्याला झाली नाही त्यांनी हे जे सिद्धपूजन आपण करतो त्याच्यातून प्रत्येक शब्दातून स्वभावाकडे जायला दाखवलं आहे त्यांनी. म्हणून असं आपण सुद्धा आपल्या स्वभावाला विषय केला तर ते सिद्ध पण दिसणार आणि आपला सिद्ध स्वभाव सुद्धा तसा आहे ह्याचा अनुभव होणार, आणि आपल्याला सुद्धा त्या समयामध्ये आनंदाची प्राप्ती सहज होऊ शकते. हो, जाणा. स्वभावानेच हा मी आत्मा अनंत सुखी आहे पहा. माझे सुख कर्मांच्या अधीन नाहीच. माझ्या सुखामध्ये कोणतीही बाधा नाहीच. अव्याबाध अनंत सुख स्वभाव जाणा. निराबाध स्वरूपोहम, निष्कर्म स्वरूपोहम, स्वाधीन सुख स्वरूपोहम, सिद्धोहम. ओम. विसर. नमो अरिहंताण.